नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा घर किंवा प्लॉट खरेदी करण्याच्या विचारात आहे का? तर मग थांबा. मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी घर किंवा प्लॉट खरेदी करण्यापूर्वी त्या घरावर किंवा त्या जमिनीवर त्या कोर्ट केस आहे का हे पाहत नाही आणि मग नंतर त्या ठिकाणी कोर्टाची पायरी चढतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की अशा काही गोष्टी आहेत की त्या ठिकाणी खरेदी करण्यापूर्वी आपल्याला त्या ठिकाणी चेक करता येतात. तुम्ही ऑनलाईन सुद्धा त्या तीवर किंवा जमिनीवर कोणत्या केसेस चालू आहे का ते सुद्धा त्या ठिकाणी 2 मिनिटात पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टी पाहणार आहोत की जमीन किंवा प्लॉट किंवा इतर तस्य मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी त्यावर कोणतेही कोर्ट केसेस आहे का, तर ते त्या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आपण सोप्या भाषेत पाहणार आहोत. तर तुम्ही त्या ठिकाणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. चला तर पाहूया. सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप व्यक्ती त्या ठिकाणी सातबारा स्वच्छ आहे म्हणून त्या ठिकाणी त्या जमिनीची त्या शेतीची खरेदी करतात, परंतु त्या ठिकाणी सातबारा स्वच्छ असूनच चालत नाही आणि त्या सातबाऱ्यावर त्या ठिकाणी कोर्ट केसेस चालू असू शकतात, परंतु त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नाही. म्हणून योग्य ती पडताळणी करणं अत्यंत गरजेचे आहे. आणि मोठ्या प्रमाणात लोक हेच त्या ठिकाणी चुकी करतात की मालमत्तेवर कोणत्या प्रकारची केस चालू आहे काय हे पाहत नाही. आता कोर्ट केसेस आहेत हे कशा पद्धतीने तपासायचं, तर त्या ठिकाणी एका मिनिटात आहे. तुम्ही त्या ठिकाणी गुगलवर जाऊन ई कोर्ट स्टेटस हे त्या ठिकाणी तपासा. मी याची डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देईल. ई कोर्ट स्टेटसवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल आणि संबंधित व्यक्तीची ज्याची तुम्ही मालमत्ता खरेदी करत आहे त्याचं नाव टाकावं लागेल. जर कोणती कोर्ट केसेस चालू असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ते दाखवून देईल आणि संभाव्य जो धोका आहे तो त्या ठिकाणी टळला जाऊ शकतो. त्या ठिकाणी ही एका मिनिटाची प्रोसेस आहे आणि ही एका मिनिटाची प्रोसेस केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान टळू शकते. समजा तुम्हाला त्या ठिकाणी केस दिसली तर त्या ठिकाणी लगेच घाबरून जाऊ नका. पडताळणी करा, ती केस कशा संबंधीची आहे हे त्या ठिकाणी तपासा. ती केस खरेदी विक्रीची आहे की वाटणीची आहे की इतर कारणाची आहे. इतर कारणाची असेल तर त्या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचे सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी करेन. केस कशा संबंधीची आहे. आपण पाहतो की ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात लोक हे त्या ठिकाणी चुकी करतात. ते सातबारा पाळतात आणि लगेच पैसे देऊन देतात आणि नंतर त्यांना त्या ठिकाणी कळतं की या जमिनीवर त्या ठिकाणी कोर्टाच्या केसेस चालू आहेत आणि नंतर त्या ठिकाणी ते शेतकरी किंवा त्या ठिकाणी ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मग कोर्टाच्या फेऱ्या मारतात. या कोर्टाच्या फेऱ्यापासून त्या ठिकाणी वाचण्यासाठी 2 मिनिटाचे त्या ठिकाणी या कोर्टाच्या फेऱ्यापासून वाचण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला काही डॉक्युमेंट चेक करणं सुद्धा गरजेचे आहे. ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तुम्ही सर्वात पहिले त्या ठिकाणी सातबारा तपासायला पाहिजे. 2 नंबरला त्या ठिकाणी फेरफार तपासायला पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जागेची त्या ठिकाणी पाहणी केली पाहिजे. काही कोर्ट केसेस चालू आहे का ते त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. मी सांगितलेलं त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन 2 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पाहू शकता. आणि जर काही त्या ठिकाणी संशय येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लिगल ॲडवाईस घेतली पाहिजे किंवा त्या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमची जी काही समस्या आहे ती मांडल्यास त्या ठिकाणी मी सुद्धा तुम्हाला कायदेशीर उत्तर त्या ठिकाणी देऊ शकतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुमचे 5 मिनिटाच्या कामासाठी तुमचे लाखोचे नुकसान सुद्धा टळू शकते. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास त्या ठिकाणी लाईक करा, इतरांपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर त्या ठिकाणी चॅनलला कृपया सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.